नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। हेल्थ लाईफ केअर विभागामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला मिळत आहे। थेट निवड प्रक्रियेच्या माध्यमातून 146 जागा भरल्या जात आहे। यामध्ये स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, अकाउंट असिस्टंट यासारख्या पदांचा समावेश आहे। यासाठी महिला पुरुष उमेदवार अर्ज करू शकणार आहे। वयाची अट 37 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याकरता कोणालाही फी लागणार नाही। एक लेखी परीक्षा घेऊन तुमची निवड इथे केल्या जाणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता, परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही व्हिडिओ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हेल्थ लाईफ केअर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं थेट निवड प्रक्रियेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवल्या जात आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील हेल्थ केअर सर्व्हिसेस डिव्हिजन या विभागामध्ये 146 रिक्त जागांची पदभरती विविध पदांसाठी घेण्यात येत आहे, ज्यामध्ये स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि अकाउंट असिस्टंट यासारख्या पदांचा समावेश असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत, ज्यामध्ये या पदानुसार किती जागा असणार आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, वयाची अट काय असणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, या संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्या प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा, सुरुवातीला सिनियर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी ही पदभरती होत आहे। 25 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत। 14,000 ते 32,500 पर्यंतचा पे स्केल आहे। शिक्षण तुमचं या ठिकाणी डिप्लोमा कोर्स मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी मधून किंवा रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी मधून झालेलं असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी मधून बीएससी किंवा एमएससी झालेलं असेल तर या सिनियर डायलिसिस टेक्निशियन पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 75 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे, ज्यामध्ये या विभागाचं डिव्हिजन ज्या ठिकाणी असणार आहे त्या डिव्हिजन मध्ये तुम्हाला नोकरी दिल्या जाणार आहे। 11,500 ते 23,000 पर्यंतचा बेसिक पे स्केल असणार आहे। शिक्षण तुमचं सर्टिफिकेट कोर्स तुम्ही मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीचा उत्तीर्ण केलेला असेल, किंवा डिप्लोमा कोर्स तुम्ही मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीचा किंवा रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजीचा उत्तीर्ण केलेला असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा बीएससी झालेलं असेल संबंधित विषयामध्ये किंवा एमएससी झालेलं असेल संबंधित विषयामध्ये तर तुम्ही डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर स्टाफ नर्स या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 30 जागा या पदाच्या भरल्या जाते। तर बघू शकता या ठिकाणी 30 जागेकरता स्टाफ नर्स पदाची ही पदभरती होत आहे। त्याकरता महिला उमेदवारांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर तुमचं जीएनएम झालेलं असेल, बीएससी नर्सिंग झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचसोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे जीएनएमचा किंवा बीएससी नर्सिंगचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। 9,500 ते 19,000 पर्यंतचा बेसिक पे स्केल तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिल्या जात आहे। नोकरीचं ठिकाण या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी इथे नोकरी तुम्हाला दिल्या जाणार आहे। त्यानंतर सेंट्रल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर साठी ही पदभरती 3 जागेसाठी होत आहे। खारघर, नवी मुंबई या ठिकाणी नोकरीचं ठिकाण असणार आहे। 13,000 ते 30,000 पर्यंतचा बेसिक पे स्केल असणार आहे। एमएससी तुमचं मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी मधून झालेलं असेल, किंवा हेल्थ केअर हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मधून एमबीए केलेला असेल, किंवा बीएससी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी मधून या ठिकाणी झालेलं असेल, किंवा मास्टर तुम्ही पब्लिक हेल्थ मधून केलेलं असेल, किंवा या ठिकाणी तुमचं बीई बायोमेडिकल इंजिनिअरिंग मधून झालेलं असेल, किंवा बीटेक बायोमेडिकल इंजिनिअरिंग मधून झालेलं असेल तर या चौथ्या पदासाठी अर्ज करू शकता। मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट पोस्टचा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर क्यूए कोऑर्डिनेटर डायलिसिस साठी ही पदभरती 5व्या पदासाठी होत आहे। 8 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी तुम्हाला नोकरी दिल्या जाणार आहे। 13,000 ते 30,000 पर्यंतचा बेसिक पे स्केल आहे। डीटी मध्ये तुम्ही एमएससी झालेला असेल, बीएससी केलेला असेल, डिप्लोमा कोर्स तुम्ही डीटी मधून 2 वर्षाचा उत्तीर्ण केलेला असेल तर तुम्ही या 5व्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर लॅब टेक्निशियन या 6व्या पदासाठी ही पदभरती होत आहे। वरळी, मुंबईमध्ये तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे। 1 जागा या पदाची भरल्या जात आहे। एमएलटी मध्ये एमएससी केलेला असेल, पीजीटी एमएलटी झालेलं असेल, बीएससी झालेलं असेल किंवा डीएमएलटी केलेलं असेल तर या लॅब टेक्निशियन पदासाठी अर्ज करू शकता। 11,500 ते 23,000 पर्यंतचा बेसिक पे स्केल आहे।
त्यानंतर ज्युनियर लॅब टेक्निशियन या 7व्या पदासाठी ही पद भरती होत आहे. 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहे. 10,000 ते 20,000 पर्यंतचा बेसिक पे स्केल आहे. तुमचं DMLT झालेलं असेल, BSc MLT मधून केलेलं असेल किंवा MSc MLT मधून केलेलं असेल किंवा PGT MLT झालेलं असेल तर या ज्युनियर लॅब टेक्निशियन पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर अकाउंट असिस्टंट या 8व्या पदासाठी ही पद भरती होत आहे. वरळी मुंबईमध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. 1 जागा या पदाची भरल्या जात आहे. शिक्षण तुमचं BCom झालेलं असेल, MCom झालेलं असेल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 10,000 ते 20,000 पर्यंतचा बेसिक पे स्किल तुम्हाला असणार आहे. त्यानंतर IT ऑफिसर हे 90 पद भरल्या जात आहे. 1 जागा या ठिकाणी इथे भरल्या जात आहे. वरळी मुंबईमध्ये नोकरी ठिकाण असणार आहे. कम्प्युटर सायन्स मधून तुम्ही MSc केलेला असाल, IT सिस्टम मध्ये MBA केलेला असेल किंवा कम्प्युटर सायन्स मधून BSc केलेला असेल किंवा BE BTech झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल तर या IT ऑफिसर पदासाठी अर्ज करू शकता. मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट पोस्टचा असणे आवश्यक आहे. 12,000 ते 29,500 पर्यंतचा पे स्केल तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जातो. अशा प्रकारे 9 पदांसाठी त्या पदानुसार पात्रता, वेतनाबाबत आणि वॅकन्सी बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. महाराष्ट्रातील विविध हेल्थकेअर डिव्हिजन विभागामध्ये ज्या पदांच्या जागा भरल्या जात आहे 146 रिक्त जागा या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. 37 वर्ष वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे. तर सिनियर डायलिसिस टेक्निशियन, स्टाफ नर्स, सेंट्रल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, त्यानंतर QA कोऑर्डिनेटर, लॅब टेक्निशियन, अकाउंट असिस्टंट यासारख्या पदाची सुरुवातीला तुमची स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे. जे उमेदवार स्किल टेस्ट मध्ये पात्र ठरतील त्यांची रिटर्न टेस्ट इथे घेतल्या जाणार आहे. तर रिटर्न टेस्ट करता या ठिकाणी बघू शकता मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. MCQ टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. त्याकरता 30 मिनिटाचा टायमिंग आहे. 50 गुण तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे आणि या परीक्षेकरता कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. तेव्हा जास्तीत जास्त गुण तुम्ही या ठिकाणी या परीक्षेमध्ये घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता जे काही या ठिकाणी थेट निवड तुमची ते केल्या जाणार आहे. तर थेट निवडी करता लोकेशन बघू शकता नागपूर, कोल्हापूर, अमरावती, पुणे, लातूर, नाशिक, औरंगाबाद अशा ठिकाणी तुमचं थेट निवड या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्याकरता तारखा तुम्ही इथे बघू शकता कोणत्या तारखेला कोणत्या सिटीमध्ये या ठिकाणी ही थेट निवड घेतल्या जाणार आहे. त्या दिलेल्या डेटनुसार तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही निवड प्रक्रियेकरता या ठिकाणी हजर राहू शकता. त्यानंतर जनरल कंडिशन सामान्य सूचना कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे. तर भारताचा नागरिक या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. फिक्स बेसिक पे वर तुमचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. SC ST OBC नॉन क्रिमिनल दिव्यांग यांच्याकरता दिलेल्या कॅटेगरीमध्ये एज रिलॅक्शन या ठिकाणी लागू असणार आहे. त्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट्स आणि सेल्फ अटेस्टेड केलेल्या कॉपीज तुम्हाला घेऊन या ठिकाणी निवड प्रक्रियेकरता हजर राहायच्या. तर कोणकोणती कागदपत्र लागणार आहे याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून सविस्तरपणे या ठिकाणी घेऊन या पदांसाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 9 पदांसाठी ही पदभरती 146 रिक्त जागेसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हेल्थ लाईफ केअर विभागामध्ये या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न ते केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.